सावली होती. सालोटा पावसात करायचा विचार असेल ना डोक्यात, आत्ताच काढून टाका. हे लागते बाबा. अवघड आहे. लय अवघड आहे. लय अवघड आहे. खायचे काही अवघड आहे. अशक्य अशक्य. हॉबी नवीन हॉबी शोधायला लागते मला. सकाळचे 6:45 वाजले. काल सनसेटसाठीची टेकडी चढून वर आलो मंदिरापाशी. तिला ऑलमोस्ट अर्धा तास लागला आणि आत्ता फक्त सनराईज बघायचा म्हणून तीच टेकडी 10 मिनिटात चढलो. दिसतंय ना? हो, सनराईजसाठी काय पण, कारण असं दिसतं. वर खूप गर्दी होती त्यामुळे वर नाही गप्पा मारल्या आणि वाऱ्याचा आवाज खूप होता त्यामुळे तुम्हाला काय ऐकायला आलं नसतं. काल उरूस होता गावचा, येताना आपल्याला दिसला होता. ती सगळी लोक आता वर आली आहेत मंदिरात. आणि विशेष म्हणजे वयस्कर माणसं सुद्धा अनवाणी चढतात. काय किचवा आणि कसलं ॲक्सेंट्रिक हो ना, डायरेक्ट एकदम अनवाणी. आणि सनराईज तर तुम्हाला दिसतोच आहे. तर सनराईज झालाय पाहून, आता खाली जायचं, मस्त चहा करायचा, नाश्ता करायचा. आधी जायचं आपल्याला सालोटा. चला. आता किल्ल्यावर आलो आणि गुहेत नाही झोपले तर कशाला किल्ल्यावर आले? तर आमची गुहा बघायची का तुम्हाला? मागं दिसते ती नाही, ही दुसरी गुहा आहे, दुसऱ्या मुलांची. आमची गुहा ती आहे. चला. हा सगळा चौकोन आमचा पसारा आहे. रात्री इथं झोपलो होतो. एक ॲडवाईस आहे, साल्लेरला येताना ना सगळं पॅक करून या, कारण उंदरं इतकी भंगार आहेत ना. पर रात्री जीव घेतला आमचा. फुटबॉल गेला, फुटबॉल उंदरांचा, बाकी काय नाही. मी चिन्याकडं, चिन्या माझ्याकडं. केसाला काहीतरी होतंय बोललो वरती वरच्यावर. मग उंदीर चावत होता वरती केसाला. साप कशी. रात्री उंदरांचा एवढा आम्हाला कंटाळा आला होता की आमच्या बॅग जशा आम्ही लटकून ठेवल्या होत्या. सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे, जर तुम्ही किल्ल्यावर येत असाल आणि गुहेत राहणार असाल तर बॅगा अशा पॅक करायच्या आणि कुठंतरी एक जागा शोधायची आणि लटकवायची. त्याने काय होतं, बॅगांना कुरतडत नाही उंदरं येऊन. नाही तर बॅग फाडणार, आतलं सामान खाणार. खायचं कौतुक नाही, बॅग फाडतात, बाकी काही नाही. ते काय म्हणतात त्याला, हां, ट्रेकला आले. चहा आणि पार्लेजी नाही खाल्लं. कशाला ट्रेकला आले? तर किल्ल्यावर आल्यावर तुम्हाला गुहांचा एक समूह दिसतो. आम्ही रात्री त्यात थांबलो होतो. काल संध्याकाळी उशीर झाला म्हणून त्याचे काही फुटेज नाही दाखवले तुम्हाला. तर आता जरा गुहा फिरवत, आणि गर्दीसुद्धा आज कमी झाली आहे. पोरं मॅगी बनवतात तेव्हापर्यंत आपण गुहा फिरवत. चला. ही एक पहिली गुहा आहे, म्हणजे बऱ्यापैकी 20 ते 30 लोक आरामात राहू शकतात यात. काल खूप सारा ग्रुप होता. मला इथं सगळ्यात आवडती गोष्ट ही जाणवली की पिलर खूप सुंदर आहे आणि डिटेल्ड काम आहे. तिथे एक पिलर आहे, तिथे एक आहे. ती जी पलीकडं आहे ती आमची गुहा, त्यात जाऊयात. परवा गोव्याला गेलो होतो ना, तर येताना ये तोहफा हमने खुद को दिया है. साल्लेर झाला, आता चाललोय सालोट्याला. जरा चेंज करावं म्हटलं, कपडे चेंज करूयात. चालेल, चला.
तर आजच्या गुहेतला मुक्काम तर संपला आमचा. आता चाललो आहे सालोट्याला. जाता जाता गंगासागरचं तलाव आणि एक देवीचं मंदिर आहे ते बघून मग सालोट्याकडे निघणार आहे आम्ही. चल गंगासागर बघत. गडावर एकूणच खूप सारी मंदिर आहेत. त्यातलं हे एक रेणुका मातेचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. गुहेपासून साधारण एक 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर आहे. म्हणजे इथं मंडप असणार आहे हे कळतं आहे, कारण हे मंडपाचे खांब वाटत आहेत आणि एक पूर्ण ह्याला छत असणार आहे असं जाणवतं आहे, कारण ह्याचे अवशेष आहेत आणि इथं दिसतंय. एकूणच साल्लेर खूप सुंदर बांधलेला होता हे जाणवतं आहे. देवी बघत आता देवीचं दर्शन घेऊयात, गंगासागर पाहूयात आणि निघूयात. चला. साल्लेरला यायला 3 रस्ते आहेत एकूणात. त्यातला आम्ही साल्लेरवाडीतनंच चढलो. आता वाघिंब्यातनं उतरणार आहे सालोटा करून आणि आजचा मुक्काम मुल्लेरच्या पायथ्याला करणार आहे, कारण उद्या मुल्लेर मोरा आहे. खूप सारं आहे तुमच्यासाठी. हळूहळू हळूहळू. जर तुम्ही सालोट्यावरून साल्लेरला येत असाल तर ही वाट आहे. हा एक इथं दरवाजा आहे आणि ही वाट इथं अशी सालोट्याला जाते. तो जो दिसतोय तो आहे सालोटा. आता आम्ही जाणार आहोत तिथे. इथून जायला सालोट्याला वाट आहे आणि इथं एक पाण्याचं टाक आहे. एकूणात गडावर पाण्याची बंदोबस्त खूप सुंदर केलेले आहे. कसे रे पाणी? शुद्ध स्वच्छ. क्या बात आहे. सालोट्याच्या वाटेवर जाताना पाण्याचं टाकं दिसलं, तसंच गुहासुद्धा आहे सुंदर आणि खूप सुंदर असं सालोट्याचा व्ह्यू इथनं दिसतो. सो जर तुम्ही सालोट्यावरनं येताय आणि साल्लेरला मुक्काम करणार आहे तर त्या पुढच्या गुहेत न जाता इथेही सुद्धा थांबू शकता, कारण पाण्याची व्यवस्था आहे. एकच आहे की फक्त सनराईज किंवा सनसेट जर वरनं बघायचं असेल शिखरावरनं तर तिथं जायला लागेल, कारण ओव्हरऑल वॉकिंग एक साधारण अर्धा ते पाऊण तासाचं आहे. सो तितका वेळ तुमच्याकडे असेल तर तसं. जर तिथं गर्दी असेल तर इथं येऊन राहू शकता. आणि त्या गुहेत जसे उंदरं होते तसे इथं नाही आहेत असा एकूणच अंदाज आहे, कारण अजून तर आवाज नाही आलेला आहे. सो इथं निवांत झोप लागू शकते. नाही तर आमच्यासारखं उंदरांसोबत फुटबॉल खेळत बसायला लागेल रात्रभर, बाकी काही नाही. शिवकालीन स्थापत्यशैलीचे एक विशेषण हे आहे की असे छोटे छोटे दरवाजे लावतात आणि गनिमांना वाटतं की आपण किल्ल्यावर आलो आहे, पण ते किल्ल्यावर आलेले नसतात. कारण तुम्ही बघितलं की आत्ता पहिलं जे गेट लागलं, पहिला जो दरवाजा लागला त्याच्या आधी प्लाटू होता साधारण अर्धा पाऊण तास. त्या दरवाजाला यायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागले. तिथनं इथं यायला अर्धा तास. आता इथं एक दरवाजा आम्हाला समोर आलेला आहे. आता ह्या दरवाजापासनं अजून खाली 2 दरवाजे आहेत असं एक जण आला होता, त्यांनी सांगितलं. म्हणजे ही युद्धनीती किती कमाल आहे. एक तर इथं रक्षणसुद्धा होतं आणि समोरच्याचं मनोबल कमी होतं की त्याला वाटतं की किल्ल्यावर आलो आहे पण किल्ला अजून खूप लांब आहे. तर कसं पचवलं? असं पचवलं. साल्लेरचा एकूण एक दरवाजा म्हणजे सुंदर नक्षीकामाचं एकदम उत्तम उदाहरण आहे. स्थापत्यशैली नाद नाही, दरवाजे कमाल. त्यातला हा एक प्रकार की तुम्ही पाहू शकता की त्याचं नक्षीकाम किती सुंदर आहे.
भर एकच्या उन्हात किल्ला उतरतोय, पण मागचा व्ह्यू दिसत असेल तुम्हाला. एवढं भयानक, एवढं भन्नाट आणि प्रॉपर एज आहे. म्हणजे इथनं पडला की फॉल. पावसाळ्यात हा खूप घसरडी वाट असणार आहे ही, निसरडी. त्यामुळं जर पावसाळ्यात येत असेल तर सांभाळून, उन्हाळ्यात पण सांभाळा, हिवाळ्यात पण सांभाळा. हे खुणात काय सांभाळून चाला, एवढंच. साल्लेर उतरलं. आता एक निम्म्या बेसमध्ये आलो आहे, कारण हे 2 जोड किल्ले आहेत, साल्लेर आणि सालोटा. तर ह्यांचा एका ठिकाणी येऊन बेस एकत्र होतो आणि तिथून सालोटा आता सुरू होतो. तर इथून आलो तो साल्लेरची वाट. इथं 2 वाट आहेत. एक खाली जाते वाट जी पायथ्याला जाते, आणि इथून आता जाणार आहोत आम्ही सालोट्याला. तर चला. पायऱ्या जीव घेत आहेत, जीव. ते बॅगेचं वजन, बाबा बाबा बा. ते ट्रेकिंग हॉबीमध्ये लिहायला चांगलं असते, पण इन रिअल लाईफ अवघड आहे. हॉबीमध्ये अजिबात लिहू नका ट्रेकिंग. साल्लेरच्या मानानं सालोटा तसा सुरू होते खतम हो गया, त्यातला प्रकार आहे. कारण चढायला अवघड आहे, पण फिरायला जास्त काही दिसत नाही आहे. पायऱ्या आहेत, 1-2 छोटे दरवाजे लागले. वर नुसतं एक टाका आहे म्हटले, एक टाका दिसला आम्हाला आत्ता. आणि आता पुढं जरा सबमिट करावं टॉप, आणि टॉपवरनं साल्लेर बघून घ्यावा. मग भूक लागली राहुले, हा ना. एक त्या पायऱ्यांनी जीव घेतला, जड बॅग आणि त्यात 2-2 फुटाच्या पायऱ्या. ते तुषारला आमच्या शिडी लागली पायऱ्या चढायला, शिड्या चढायला त्याला शिडी लागली. म्हणजे विचार करा किती उंच पायऱ्या आहेत ते. सालोट्यावर आता पोटपूजा उरकली आहे. काही टाक्या आहेत इथं, त्यामुळं बघण्यासारखं एवढंच आहे की इथं टाक्या आहेत. वर एक टाका आहे, तो जो टॉप आपण बघितला तिथनं साल्लेर दिसतो. इथं सुद्धा माकडं खूप आहेत. खायला बसलो होतो आणि माकडं आली. आता निघालो आम्ही खाली, पायथ्याला जायचं आहे आता. तर चालू आहेत आता. चला. काय आलं, जेवलं ना जरा तर बॉडी स्लो झाली आहे, बाकी काय नाही. समज. चालेल चालेल. किल्ला चढणं ज्याला अवघड वाटतं त्याला इकडे घेऊन या. किल्ला उतरणं किती अवघड आहे हे कळलं. बघा. You're a rolling stone, but I'm a cannonball. You're not fooling me, not fooling anyone. Got your head in a cloud, so delusional. In an ocean of all this emotional. Best be sure, I'm looking for something. कुलंगची आठवण करून देणार आहे, पण त्याच्यापेक्षा डेंजर पायऱ्या होत्या. ऐक जीव काढला राव पायऱ्यांनी, पण बघितलं ना कसल्या डेंजर होत्या. फुल एक टप्पा आउट.
बाय बाय टू साल्लेर सालोटा. चला सनसेट व्हायच्या आधी खाली उतरू. लय लांब जायचं, तिकडं जायचं आम्हाला, तिकडं. काल बरोबर या वेळेत आम्ही मंदिरापाशी होतो आणि आत्ता इथे गाड्यांचा आवाज ऐकून आहे ना खूप भारी वाटतं. जो ट्रेक करतो नाही त्याला माहिती आहे की किल्ला उतरताना तुम्हाला जेव्हा गाड्यांचा आवाज येतो, आहा हा आलं आलं आलं. पण अजून थोडं चालायचं आहे आम्हाला. आणि त्यानंतर पायथ्याला गेल्यावर तिथून 6 किलोमीटर लांब आमची कार आहे, गाडी आणायला जायचं परत. आता ती कशी जाणार आहे, चालत जायला लागेल का गावातनं कोणतरी मिळेल, बघू आता. काय अवघड आहे. फायनली अंधार होण्याच्या आत खाली पोहोचव टार्गेट होतं, कंप्लीट तर केलं आहे. आता बघू गाडी इथून साल्लेरवाडी किती रे, 6 किलोमीटर, 6 ते 7 किलोमीटर आहे. आता काही ॲक्सेस मिळतो का बघत. सनसेट विसेंड. हां आमची बाईक आलेली आहे. ड्रायव्हर तयार हो लवकर, 2 मिनिटं दादा, ड्रायव्हर लवकर तयार हो. 1-2 मिनिटं आलोच. चला लवकर. 2,000 years later. आहे ना पाणी? नाही पाणी आहे, मी आता चांगलं प्यायचं पाणी भरून आणलंय. आणलंय. मित्र असा होता, असा गाडी आणायला गेला. चिकन सोया चिकन, चिली, चहा, हात धुवायला पाणी. म्हणजे चिने एवढं प्रेम कसं, म्हणजे आणि प्रेम असतं ते. सूप हे असं म्हणजे. हा आता जायचं तिकडे जेवायला. तू सर आधी येऊन गेलो होता एका ठिकाणी, आश्रम आहे मुल्लेरचं, तिथं आजचा मुक्काम करणार आहे. आणि आश्रम खूप भारी आहे दिसायला. यस, आधी गेट लावतो मग आश्रम दाखवतो थांबा. तर 2 दिवसाची ट्रिप तर संपली आता. म्हणजे ट्रिप नाही संपली, 2 दिवस संपले. आता आजचा मुक्काम. मंदिर दाखवणार होतो पण आता अंधार आहे. उद्या सकाळी किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. आता जाऊन झोपतो. हा ब्लॉग इथंच बंद करत, कारण खूप मोठा होणार आहे. सो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. नवीन किल्ले आम्हीच असणार तिघं, नवीन किल्ले आणि उरलेली सफर बघत. चला.